आंदोलनकर्त्यांची जागा संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित। गेल्या या अधिवेशनाच्या सत्रामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वसामान्य लोक, शेतकरी, महिला, सर्व घटकातील लोक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आपल्या मागणीसाठी येत असतात आणि अनेकदा आम्हा सर्व आमदार महोदयांना तिकडे जाऊन त्या लोकांच्या भावना समजून घेणं, ऐकून घेणं आमचं नैतिक कर्तव्याने आम्ही त्या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करतो। अध्यक्ष महोदय, तिथं प्रचंड गैरसोय असते, तिथे पावसामुळे सुद्धा तिथे जी गर्दी, तिथे ज्या महिला बसतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी गोरगरीब येतात त्यांना इतकी अवहेलना वागणूक दिली जाते, पाण्याची व्यवस्था नसते, तिथं छत नसतं, या सगळ्या गोष्टींवर विचार करायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ज्या उमेद महिला आहेत याचा विषय नाना भाऊंनी मांडला, परंतु मला एवढंच सांगायचं आहे, काल मी या उमेदच्या महिलांच्या भावना ऐकण्याकरता गेलो होतो आणि हजारोच्या संख्येने तिथं प्रत्येक जिल्ह्यातल्या उमेदच्या महिला आलेल्या आहेत, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, सरकारने त्यांची दखल घेतली पाहिजे तातडीने। सर, मुख्यमंत्री मोदयांनी जरी शब्द दिला असला तरी त्याच्यावर मंत्रिमंडळाची काय त्या खात्याची बैठक घेऊन त्या उमेदच्या महिलांच्या मागण्या आणि त्यांच्या वेतनवाढाबाबतीत निर्णय घेतला पाहिजे। अध्यक्ष महोदय, हे एसटी